अमरावती शहरातील राजकमल चौकात आज काँग्रेस पक्षाकडून गुढीपाडवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी 101 फुटाची गुढी उभारून या गुढीपाडवा महोत्सव साजरा करण्यात आला। काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधिवत गुढीची पूजा करून सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। तर यावेळी महिला काँग्रेसच्या वतीने शहरातून 2 व्हीलर रॅली सुद्धा काढण्यात आली होती। यावेळी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, माजी मंत्री सुनील देशमुख यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। देशातील युद्धाच्या परिणामानंतर देशात सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असताना सिलेंडर झाला आडवा कसा करू गुढीपाडवा, सिलेंडर झाला आडवा कसा करू गुढीपाडवा अशा प्रकारचे प्रतिकात्मक पोस्टर लावून यावेळी काँग्रेसच्या वतीने सरकारचा निषेध सुद्धा करण्यात आला। जनतेची भावना आहे की सिलेंडर झाला आडवा आणि कसा करू गुढीपाडवा या सगळ्या गोष्टी सत्ताधाऱ्यांनी विचार करण्यासारखे आहे। जे सत्तेमध्ये आहे त्यांनी जो कडवटपणा पसरवलेला आहे तो कडवटपणा सत्ताधाराच्या मनातला व जनतेच्या आयुष्यातून कमी हो व त्यांच्या मनात थोडा तरी गोडवा यावा, सोबतच आमच्या आयुष्यातील कडवटपणा दूर होऊन गोडवा यावा अशी प्रतिक्रिया माजी मंत्री काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। आज खरं गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी देखील आज या ठिकाणी दरवर्षी गुढीपाडवा मनवला जातो। गुढीपाडवा या ठिकाणी गुढी आम्ही उभारतो आणि नवयुवक संघटना जी आहे संजय देशमुखांची आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी गुढीपाडवा उभारला जातो, गुढी उभारली जाते, सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात। आज ही जनतेची भावना आहे आणि आज जनतेने ही व्यक्त केलेली आहे की सिलेंडर झाला आडवा आणि कसा करू गुढीपाडवा। तर या सगळ्या गोष्टी सत्ताधाऱ्यांनी विचार करण्यासारख्या आहे। खरं आमच्या आई आम्हाला कडुलिंबाची पानं आणि गुळ देत असतात। तर जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी जो कडवटपणा फैलवलेला आहे, जो कडवटपणा जनतेच्या आयुष्यामध्ये घोळवलेला आहे, तो कडवटपणा कमी हो त्यांच्या मनातला पण आणि जनतेच्या आयुष्यातला पण, आणि त्यांच्या मनातही थोडासा गोडवा येऊ गुळासारखा, आणि आमच्या सर्वांच्या आयुष्यातला कडवटपणा कमी हो आणि गोडवा येऊ अशी भावना आहे। एका